नमस्कार. अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपल्या बायकांचा नेहमीचा प्रश्न, भाजीला फ्रीज भरलेला असू द्या तरी भाजी काय करायची आणि काहीच नसू द्या तरीही भाजी काय करायची. परंतु शेवग्याच्या शेंगा दिसल्या म्हटलं चला अगदी साध्या सोप्या कुठलाही वेगळा मसाला न वापरता खास गावाकडच्या पद्धतीने शेवगा मसाला बनवूया. इथे 4 शेवग्याच्या शेंगा इथे कापून ठेवलेल्या आहेत. शेंगा चिरून झाल्या की नंतर एक कांदा घेतलेला आहे, तो उभा चिरून घ्यायचा आहे, परंतु याचे अगदी पातळ काप करून घ्यायचे आहेत. आपण पोह्याला चिरतो तसा कांदा चिरून घेतला तरीही चालतो, परंतु तसा चिरलेला कांदा हा एकसारखा भाजला जात नाही, म्हणून हा कांदा लांब चिरून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकता, एक कांद्याची जी अर्धी बाजू होती ती मी सरळ कापली आणि एक आडवी कापली. याच्या मागचं कारण असं, जेव्हा आपण कांदा आडवा कापतो तर तो पटकन सुटा होतो आणि उभा चिरलेला कांदा हा लवकर सुटा होत नाही म्हणून. आता गॅसवरती तवा ठेवून त्यात सर्वात प्रथम मसाल्यामधील खोबरं भाजून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं तेल घालून चांगलं लालसर होईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आहे. जी शुद्ध शाकाहारी लोकं आहेत त्यांच्यासाठी नॉनव्हेजचं काम करतात त्या शेवग्याच्या शेंगा इतक्या पौष्टिक असतात. आता इथे खोबरं भाजून झालेलं आहे. त्यानंतर 1 चमचा धने घेतलेले आहेत. ते चांगले भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे अख्ख्या धन्याऐवजी धना पावडर वापरली तरीही चालते, परंतु जेव्हाही अशी वाटणाची भाजी बनवायची त्यावेळेला धने नक्की घालायचे, कारण जेव्हा ताजा मसाला बनवतो त्या भाजीची चव वेगळीच लागते आणि चांगली लागते. आता इथे थोडेसे शेंगादाणे घेतलेले आहेत, ते तव्यावरती घालून थोडं तेल घालून चांगले भाजून घ्यायचे आहेत. शेंगादाणे काढून घेतले की नंतर हा जो चिरलेला कांदा आहे तो तव्यावरती घालून छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा सुरुवातीला थोडा वेळ तसाच भाजून घ्यायचा आहे, कारण जर सुरुवातीलाच तेल घातलं तर तवा खूप जळतो आणि घासण्यासाठीही कठीण जातं. आता कांदा भाजून झाला की यामध्ये मी 2 चमचे तीळ घालून घेतलेले आहेत. तीळ आणि कांदा चांगला भाजून झाला की मसाला थंड होण्याकरता एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे. मसाला थंड होतोय तोपर्यंत अर्धा लसूण आणि 3-4 आल्याचे तुकडे मी थोडेसे जाडसर ठेचून घेणार आहे. याची मिक्सरला बारीक पेस्ट बनवली तरीही चालते, परंतु जेव्हा दाताखाली थोडासा लसूण आल्याचा तुकडा भाजीमध्ये येतो त्यावेळेला त्याची चव अजूनच चांगली लागते. आता इथे हा मसाला थंड झालेला आहे, तो मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे. खोबरं, धने, तीळ, शेंगादाणे याबरोबरीनंच मी कोथिंबिरीच्या कोवळ्या काड्या होत्या त्यासुद्धा यामध्ये वाटून घेतलेल्या आहेत. आता या चिरलेल्या ज्या शेंगा आहेत त्या आधी मीठ घालून थोड्याशा शिजून घ्यायच्या आहेत. कारण डायरेक्ट भाजीमध्ये टाकलेल्या शेंगापेक्षा आधी मिठाच्या पाण्यामध्ये शिजून घेतलेल्या शेंगाची चव वेगळीच लागते. डायरेक्ट शिजवलेल्या शेंगापेक्षा मिठाच्या पाण्यात शिजवलेल्या शेंगा चवीला चांगल्या लागतात. आता कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये 2 पळ्या तेल घालून घेतलेलं आहे आणि हे जे आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे ते घालून छान परतून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे. हळद घालून झाली की 2 चमचा घरगुती मसाला आहे तो घालून घेतलेला आहे. तिखटाचा वापर आपण आपल्या आवडीनुसार किंवा चवीनुसार करायचा आहे. आता इथे हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आणि यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. यात मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे. पाणी घातल्यामुळे काय होतं, हे कोरडे मसाले जळत नाहीत, म्हणून यामध्ये थोडंसं पाणी घालून छान परतून घ्यायचं आहे. आणि आता ही मिक्सरमध्ये वाटलेली जी वाटणाची पेस्ट आहे ती यामध्ये घालून व्यवस्थित परतून घ्यायची आहे. आता इथे मी अगदी गावाकडच्या पद्धतीने बनवतात तशी साधी सोपी भाजी बनवत आहे. त्यामुळे मी इथे कुठल्याही बाहेरच्या मसाल्यांचा वापर केलेला नाही आहे किंवा बाहेरचं लाल तिखट कलरचं जे असतं ते सुद्धा वापरलेलं नाही आहे. त्यामुळे भाजीला रंग काही एवढा आकर्षक येणार नाही, परंतु चव मात्र अप्रतिम असणार आहे. मसाला परतून झाला की थोडंसं पाणी घालून एक 3 ते 4 मिनिटे हा मसाला शिजून घेतलेला आहे आणि नंतर या ज्या शिजलेल्या शेंगा आणि त्याचं पाणी आहे ते घालून चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ आधीही शेंगा शिजताना वापरलेलं आहे, त्यामुळे मिठाचा अंदाजेच वापर करायचा आहे. आता इथे वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून 4 ते 5 मिनिटे कमी गॅसवरती ही भाजी छान शिजून घ्यायची आहे. मी एक गोष्ट सांगू इच्छिते की मी तेलाचा वापर भाज्यांसाठी नेहमी कमी करते, कारण तेल हे कोलेस्ट्रॉलसाठी चांगलं नसतं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलाचा जास्त वापर करू शकता. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.